माझी पिल्लू आहे ना, कोणतीच वस्तू 1 तासाच्या वर टिकून घेत नाही. काय झालं ते सांगतेच तुम्हाला. रोजच्यासारखी आजची पण दिवसाची सुरुवात स्वयंपाकाने झाली, कारण आहोंचा डबा देणं सकाळी फिक्सच असतं. म्हणून पटकन कुकर लावून घेतला एका साईडला, नंतर दुसऱ्या साईडला पटकन भाकरी वगैरे करून घेतली. भाकरी वगैरे सगळं झाल्यानंतर पटकन मग वांग्याची भाजी करून घेतली. सगळा छान असा स्वयंपाक झाला. तितक्यात माझी पिल्लू उठली. पिल्लूला सकाळी मी नाही दिसले म्हणून रडायला लागलेली. मग पटकन तिला घेतलं, छान असं तिच्यासोबत थोडी खेळली. खेळून तिचा मूड वगैरे फ्रेश केला. फ्रेश झाल्यानंतर मग ती खेळू लागली. तिची खेळायला लागल्यानंतर मग मी तिला बिझी केलं खेळण्यात आणि मी घेतली देवपूजा करायला. देवपूजा करत असताना पिल्लू माझ्या भोवतीनंच खेळत होती. छान अशी देवपूजा करून घेतली. नंतर बाकीची कामे सगळी तशीच पडली होती. मग पटकन ती सगळी करायला घेतली. छान असं आधी किचन क्लीन करून घेतलं, गॅस वगैरे स्वच्छ धुवून घेतला, पुसून घेतला. त्याच्यानंतर घर क्लीन केलं. मग पटकन कपडे वगैरे धुवून घेतली. कपडे वगैरे धुवून झाल्यानंतर माझ्या पिल्लूला ना मी मनकटे घेतलेली हातातली, ती तिनं तोडून टाकलेली. 5 मिनटं घातली असतील, त्याच्यानंतर तिनं तोडून टाकली. मग काय करणार, लावला खुरापाती दिमागाने जुगाड केला. जुगाड करून मग ती मणी पटकन अशी दोऱ्यात ओवून घेतली आहे तशी. मग माझी पिल्लू झोपलेली तितक्यात तिच्या हातात घातलं, कारण ती उठल्यानंतर मला हातात घालू देणार नाही. मग पटकन ती झोपलेली तितक्यात तिच्या हातात घातली. छान असं घालून झाल्यानंतर पिल्लूचं माझा हात किती छान दिसत होतं. तर असा काहीसा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तब तक के लिए चलो बाय बाय.